नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. रागिणी सतीश माधव रूपाचे 15 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. ते पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. भाग 16. रूपा आता घरी आली आणि ती आल्या आल्या पहिली किचनमध्ये गेली आणि ताईला किचनमध्ये पाहिल्यावर म्हणाली, मला माहीतच होतं ताई, तू इथेच असणार. आणि रागिणीच्या हाताला कापलेलं पाहून ती ताईला म्हणाली, ताई आज स्वयंपाक राहू देत, मी करते. रागिणी म्हणाली, नको ग रूपा, मी करते. मला खूप कंटाळा आला आहे. रूपा म्हणाली, अजिबात नाही. तू बाहेर जा आणि शांत बस. मी करते ना. सतीश आता बाहेर जात म्हणाला, रूपा तू स्वयंपाक करणार आहेस ना? मग मी जेवणार आहे बरं का, असं म्हणाला आणि बाहेर निघून गेला. रागिणी म्हणाली, तर कसे आहेत ना ग, मला काहीच समजत नाही. रूपा, खूप कन्फ्यूज आहे मी. ताई, फक्त उद्याचा दिवस दिला आहे बरं का सरांनी तुला विचार करण्यासाठी. आणि मला तरी असं वाटतंय की सर तुझ्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. अगं किती समजूतदार आहेत ते. आणि प्रेमाचं म्हणशील तर तुझ्यावर प्रेम पण भरपूर करतील. तुला कुठलीच कमी पडणार नाही त्यांच्यासोबत लग्न केलंस तर. प्लीज ग ताई, नाही म्हणू नकोस ना त्यांना. रागिणी मनातच म्हणाली, मला माहिती आहे सरच माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. पण रूपा, मला एक गोष्ट कळत नाही. आज आज ती मोना घरी आली होती तर तिच्यासोबत नॉर्मल वागत नव्हते ते. खूप छान गप्पा मारत होते दोघे जण. आणि मला म्हणाले की मला मोना नाही आवडत. आणि ती मोना सुद्धा मला खूप काय काय बोलली. तेव्हा सुद्धा गप्प बसून ऐकत होते. तिला काहीच बोलले नाहीत. रूपा म्हणाली, काय ताई, तुला मोना काय बोलली का? ते जाऊ देत, मला आता तो विषय नको आहे. पण सर का काही नाही बोलले, माझी बाजू का नाही घेतली त्यांनी, म्हणून मला जास्त वाईट वाटलं. आणि नंतर ती गेल्यावर माझ्या गालावर रागिणी आता शांत झाली. आणि रूपा म्हणाली, तुझ्या गालावर काय? रागिणी म्हणाली, काय नाही, जाऊ दे, तू स्वयंपाक कर. रूपा रूपाने ताईला थांबवलं आणि ताईला म्हणाली, ताई तू मला सगळं सांग ना अगदी व्यवस्थित, तरच मी तुझी मदत करेल. तुला तुझं कन्फ्युजन दूर करायचं आहे ना, मग मला सांग ना. रागिणी म्हणाली, रूपा मला लाज वाटते ग सांगायला. रूपा म्हणाली, अगं ताई, लाजण्यासारखं एवढं काय झालंय? म्हणजे सरांनी तुझ्या गालावरती किस वगैरे केला का? रागिणीने आता तिचा चेहरा ओंजळीत लपवला आणि खूप लाजत होती, अगदी नव्या नवरीसारखी. रूपाने ताईला मिठी मारली आणि तिच्या गालावर किस केला. आता ताईला तिने स्वतःकडे वळवलं आणि, काय ग ताई, मी आता तुला किस केला आणि सरांनी केलेला किस आणि मी केलेला किस यांच्यामध्ये तुला सगळ्यात जास्त किस कोणाचा आवडला ग? रागिणी म्हणाली, शांत बस, हे असं नाही ग ताई, सांग ना ग. आणि मला माहिती आहे की तुला माझा किस हा रोजच्या सारखाच वाटला असेल, कारण की मला जर आनंद झाला तर मी तुला अशी मिठी मारते आणि किस करते तुला. त्याच्यामुळे माझ्या किसमध्ये एवढं तुला काही स्पेशल वाटलं नसेल. पण सरांनी केलेला किस हा खूप स्पेशल असेल, हो ना ग ताई? पण काय ग ताई, फक्त गालावरच केला का तुझ्या? तुझ्या ह्या नाजूक गुलाबासारख्या लाल लाल ओठांचा ताबा सरांनी घेतला नाही? रागिनी मी आता रूपाला फटका दिला आणि तिला म्हणाली, शांत बस, तुला सांगायलाच नव्हतं पाहिजे. रूपा म्हणाली, तर ताई, मी तुला मदत करू शकते. आणि अशी लाजत आहेस म्हणजे मला कळलं आहे आता की तुझं सुद्धा प्रेम आहे त्यांच्यावर. रागिणी म्हणाली, असं कसं प्रेम होईल? मग काय ताई, तुझं प्रेम आहे की जनावर? स्वतःशी खोटं बोलत आहेस, स्वतःची समजूत घालत आहेस तू. पण नाही का ताई, सरांवरती प्रेम करायला लागले आहेस ना. आणि सरांनी तुला किस केला ही गोष्ट तुम्हाला किती लाजत लाजत सांगत होतीस. तुला थोडा सुद्धा सरांचा राग आला नाही. एखाद्या परपुरुषाने तुझ्या गालावर, तुझ्या शरीरावर स्पर्श केला. त्याच्या भावना वेगळ्या आहेत ताई. तू आता कुठलाच विचार करू नकोस. बाहेर शांत बस आणि शांत डोक्याने असा विचार कर की तू सरांना नाही म्हटले आहेस. आणि त्यानंतर सरांविषयी तुझ्या डोक्यात एकदा तरी त्यांचा विचार नाही आला तर तू बिनधास्त सरांना नाही म्हण, काही हरकत नाही.
मग तू सरांना विसरून पण जाशील. जर सरांचा विचार तुझ्या डोक्यात परत आला तर कन्फर्म आई तू सरांवर प्रेम करायला लागली आहेस. सरांना नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही तुझ्याकडे. मी सांगते तुला, वेल सेटल आहेत ते, त्यांचं घर आहे स्वतःचं, नोकरी आहे चांगली, निर्व्यसनी आहेत. अजून काय पाहिजे तुला? आणि मेन म्हणजे माझ्या ताईवर भरपूर प्रेम करणारा नवरा तिला मिळणार आहे. ताईने जे बोलले त्याचा तू विचार कर. जा बाहेर आणि सोफ्यावर बस आणि तिथे इमॅजिन कर की तू सरांना नाही म्हटलीस उद्या, आणि बघ तुझं मन तुला काय उत्तर देते. रागिनी रूपाला म्हणाली, रूपा मला आयडिया तशी छान दिली आहेस तू, म्हणजे माझं कन्फ्युजन पण दूर होईल. पण ही मोना कशी काय मधीच आली तेच कळत नाही, आणि सर सुद्धा काहीतरी वेगळंच बोलत असतं. रूपा ताईला म्हणाली, ताई ती मोना गेली उडत, तू तुझा विचार कर, बाकीच्यांचा विचार करू नकोस. असं पण मुद्दामून सर तुझ्यासोबत तसं वागत असतील. रागिणी रूपाला म्हणाली, म्हणजे? रूपा म्हणाली, म्हणजे वगैरे काही नाही ग ताई, किती प्रश्न विचारतेस तू. रागिणी म्हणाली, बरं ठीक आहे. रागिणी आता हॉलमध्ये येऊन बसली आणि सतीश बेडरूम मध्ये होता. आणि रागिणीने एकदा सतीशकडे पाहिलं आणि तिचे डोळे बंद करून घेतले. मगाशी सतीशने केलेला स्पर्श तिला आता आठवत होता आणि रागिणीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. मग रागिणीने डोळे परत उघडले आणि डोळे बंद करून असं इमॅजिन करत होती की सतीशला तिने नकार दिला आहे, आणि आता सतीश मगाशी जे बोलला ते तिला आठवलं की तू विचारही करू शकत नाही, असं मी काहीतरी करेल. आणि रागिणी आता घाबरली आणि मनात म्हणाली, खरंच सतीश माझ्या आयुष्यातनं गेले तर, किंवा त्यांनी काही बरं वाईट करून घेतलं, या विचारानंच रागिणीने धडकन डोळे उघडले आणि तिची छाती धडधडायला लागली. डोळ्यातनं पाणी आलं आणि पळतच सतीशच्या बेडरूम मध्ये गेली. सतीश त्याचं काम करत बसला होता. रागिणी आली तशी त्याने तिच्याकडे पाहिलं आणि उठून उभा राहिला. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि रागिणीने आता सतीशला घट्ट मिठी मारली. त्याच्या मिठीमध्ये रडायला लागली. सतीश रागिणीला म्हणाला, काय झालं रागिणी, का रडतीयस तू? रागिणी सतीशला म्हणाली, तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना? सतीश म्हणाला, आता मी काय करू ग रागिणी, म्हणजे तुला विश्वास बसेल की माझं तुझ्यावर प्रेम आहे. करतो ग, आणि करत राहील. माझ्या श्वासाश्वास आहे तोपर्यंत तुझा हात मी कधीच सोडणार नाही. पण आता तुला रडायला काय झालं? कोण काय बोललं का? पण कोण आहे बोलायला? ती मोना तर नाही ना आली? रागिणी म्हणाली, शांत बसा, तिचं नाव सुद्धा काढू नका माझ्यासमोर. मला नाही आवडत तुम्ही सारखं मोना मोना केलेलं. आणि एक सांगून ठेवते, उद्याचा दिवस आहे ना अजून मला विचार करायला. तिच्यापासून लांब राहायचं, अजिबात तिच्याजवळ घुटमाळायचं नाही. मला मग खूप टेन्शन येतं. आणि ती बोलेल मला बोलली मला त्याचं मला काही नाही वाटलं, पण तुम्ही का नाही माझी बाजू घेतली? सतीश रागिणीला म्हणाला, हे रागिणी ऐक ना, मी तुझी बाजू घेणार, 100% घेणार. तुझ्याच बाजूने आहे मी. फक्त मला तुझं म्हणणं क्लिअर कर, मी आवडतो का तुला? रागिणी आता शांत झाली. सतीश म्हणाला, हेच मला आवडत नाही. मी तुला महत्वाचं काही विचारलं की एकदम शांत होऊन जातेस, मग मी काय समजायचं रागिणी? रागिणी सतीशला म्हणाली, अजून आहे की एक दिवस मला विचार करायला, मला थोडा विचार करू द्यात. सतीश म्हणाला, अजून एक नाही 2-3 दिवस घे, पण रागिणी तुझ्या समोर जो माणूस आहे ना, त्याची मी स्वतः तुला गॅरंटी देतो की मी तुला कुठे सोडून जाणार नाही. आणि तुला नाही ना आवडत मी मोनाच्या जास्त जवळ गेलेलं, तर मोनापासून थोडंसं लांबच राहील. आणि सतीशने आता रागिणीचा हात हातात घेतला आणि तिला म्हणाला, हा सतीश फक्त तुझाच आहे रागिणी, आणि माझ्या प्रत्येक गोष्टीवर पहिला हक्क हा तुझाच आहे आणि तुझाच असणार. रागिणी सतीशला म्हणाली, मग माझ्या हातचं जेवत का नाही तुम्ही? सतीश म्हणाला, रागिणी मला बरोबर तू तुझ्या जाळ्यात ओढत आहेस, इमोशनल ब्लॅकमेल करून मला. रागिणी म्हणाली, मग आता काय म्हणालात? मी तुझंच आहे, तुझं सगळं ऐकणार. मग माझं एवढं का नाही ऐकू शकत? मला नाही करमत तुम्ही माझ्या हातचं काही खात पीत नाही आहात तर.
रागिणी, मला आयुष्यभर तुझ्याच हातचं खायचं आहे. आणि माझी रागिणी, अशी रडताना मला नाही आवडत. मला खूप त्रास होतो त्याचा. अजिबात रडत जाऊ नकोस. आणि काय झालं रडायला ते तर सांग. रागिणीने आता सतीशचा चेहरा तिच्या उंजळीत पकडत म्हणाली, मला पण भीती वाटते तुम्हाला गमावण्याची. म्हणून डोळ्यातनं पाणी आलं. मगाशी तुम्ही कसे म्हणालात मला, तू जर नाही म्हटलीस तर या जगातच मी राहणार नाही. सतीश आता हसला आणि रागिणीला म्हणाला, रागिणी, मला माहिती आहे असं काही होणार नाही, कारण की माझी रागिणी फक्त माझ्यासाठीच बनलेली आहे. आणि तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं जग खूप बदललेलं आहे. तू माझ्यासाठी एक व्यक्ती नाहीस, तर माझ्या हृदयाची राणी आहेस. माझ्या हृदयाची धडकन आहेस. माझ्या आयुष्याचा अर्थ आहेस तू. मला माहिती आहे तुला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी पण तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. मला फक्त एक संधी दे. मी तुला कधीच निराश करणार नाही. सतीशने आता रागिणीचे हात हातात घेतले आणि तिला म्हणाला, माझ्या प्रस्तावाचा विचार कर. मी तुझ्या होकाराची आतुरतेने वाट पाहत आहे. मला माहिती आहे की लग्नाचा निर्णय खूप मोठा असतो आणि त्यासाठी खूप विचार करावा लागतो. पण मला खात्री आहे की आपण दोघे एकत्र आलो तर आपलं आयुष्य खूप सुंदर होईल. मी तुला वचन देतो की मी नेहमी तुझ्या सोबत असेल. प्रत्येक परिस्थितीत तुझी साथ देईन आणि तुला कधीही एकटं पडू देणार नाही. रागिणी, तू माझ्या आयुष्यात अचानकपणे आलीस आणि माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेस. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे. तुझ्या हसण्याने माझं जग उजळून निघतं. तुझ्या बोलण्याने मला शांतता मिळते. तुझं माझ्यावर हक्काने ओरडणं, माझ्याकडे रागाने पण क्यूट नजरेने पाहणं, माझ्यावर हक्क दाखवणं, मी या सगळ्याच्या प्रेमात पडलो आहे. मला तुझ्यासोबत एक नवीन नातं सुरू करायचं आहे. मला तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे. तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जगायचा आहे. हसायचं आहे, रडायचं आहे आणि माझ्या आयुष्याची सुरुवात आणि शेवट सुद्धा तुझ्यासोबतच करायचा आहे. रागिणीच्या डोळ्यातनं आता अश्रू वाहत होते आणि तिने सतीशला घट्ट मिठी मारली. सतीशने पण रागिणीच्या कपाळावर किस केला आणि रागिणीला घट्ट मिठीत घेतलं. रागिणीला म्हणाला, आय लव्ह यू सो मच रागिणी. रागिणी त्याला म्हणाली, किती छान बोलता हो, असं वाटतं ऐकतच राहावं. कानाला किती गोड वाटलं माझ्या, सतीश म्हणाला. अगं पण मी तोंडाने बोललो, मग तोंडाला सुद्धा गोड वाटलं पाहिजे. बघू बर तुझे ओठ खरी इकडे. रागिणी आता सतीशला म्हणाली, शांत बसा, तुम्हाला काहीच कळत नाही, उगाच आले तुमच्या खोलीत. बरं रागिणी, मला एक किस दे ना. रागिणी म्हणाली, शांत बसा, रूपा आहे घरात, उगाच निर्लज्जपणा करू नका मगच सारखा. आणि हे सगळं आता नाही करणार मी. मला माझ्या मर्यादेतच राहायला आवडतं. सतीशने आता रूपाचा अंदाज घेतला आणि रागिणीला तसंच मागला घट्ट मिठी मारली आणि तिला म्हणाला, मग लग्नानंतर तर करशील ना. आणि मला अजिबात अशी लाजरी बुजरी रागिणी नको आहे. तेव्हा एकदम बोल्ड रागिणी पाहिजे आहे. रागिणीने आता सतीशच्या पोटामध्ये तिचा कोपर मारला आणि तशीच लाजत बाहेर निघून आली. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.